एकपक्षीय सरकार आलं असलं तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही बरोबर नेण्याची गरज महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला नक्कीच आहे। शरद पवारांशी सामना करायचा भार अजितदादा पवारांनी हलका करून टाकला, त्यामुळे या दोन्ही पक्षांना हलक्यात घेऊन चालणार नाही। पूर्णपणे महाराष्ट्रात भाजप रुजली आहे का तर नाही। महाराष्ट्राची भूमी अनुकूल झालेली आहे का तर निश्चितपणे अनुकूल झालेली आहे, पण ही पूर्णपणे भाजपचं पीक देणारी असेल यासाठी खूप चांगले कार्यकर्ते लागतील। एक फडणवीस पुरेसे नाहीत, कारण फडणवीस आज महाराष्ट्राचे नेते जरी होत असले किंवा येत्या 1-2 दिवसात होईल असं स्पष्ट दिसत असलं तरी त्यांची पुढची झेप आता कदाचित दिल्लीकडे असेल। बचाव आंदोलन चालवणारे काही जे बुद्धिमंत आहेत ते काँग्रेस चालवत आहेत असा प्रश्न निर्माण केला गेलाय। खरं तर पक्षामध्ये नेतृत्व नसल्यामुळे त्यांना ही कामं करावी लागतात। भारतीय जनता पक्षाला जो कौल मिळालेला आहे तो महाराष्ट्राला कुठेतरी गुजरातच्या पातळीवर आणून ठेवणार आहे। स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणं कसं बदलतंय? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट। अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। ही मुलाखत शूट करत असताना एकनाथ शिंदेंची प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्सचा मतितार्थ असा आहे की भाजपचा मुख्यमंत्री होईल। त्यामुळे या प्रेस कॉन्फरन्सवर, निकालावर, त्यामुळे पुढच्या होणाऱ्या परिणामांवर आणि राजकारणावर आपल्याला बोलायचं आहे। आपल्याबरोबर पुन्हा एकदा आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर मॅडम स्वागत आहे थिंक बँकवरती। आणि हाच पहिला विषय, जस्ट प्रेस बघून आपण दोघंही शूटला आलो आहे। काय वाटतं, काय घडलं, काय घडतंय? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री वगैरे। खरं तर निवडणुकांचा कौल अगदी निश्चित होता। भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या जनतेने हा कौल दिला होता। एकनाथ शिंदे यांची कामगिरी पण चांगली नोंद घेण्यासारखी होती, निश्चितपणे नोंद घेण्यासारखी होती, पण त्यांनी मुख्यमंत्री व्हावं म्हणून दिलेलं हे मत नव्हतं। राजकारणात एखादं पद हातात आल्यानंतर त्याची उपयुक्तता कळते, त्याचा आपण कसा वापर करू शकतो हे कळतं आणि साहजिकच ते पद आपल्याजवळ राहावं असं वाटतं। त्यासाठी शिंदेंच्या काही आमदारांनी शेवटपर्यंत प्रयत्न करून पाहिले। ते प्रयत्न यशस्वी होणार नाहीत हे लक्षात आल्यावर शिंदेंनी अत्यंत शांतपणे मी आता लाडका भाऊ म्हणून राहणार असं सांगत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे। हे असंच होणार होतं, फक्त त्यासाठी 2 दिवस लावले। एकनाथ शिंदे हे अत्यंत आक्रमक नेतृत्व आहे, लढाऊ नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांनी 2 काय ते कदाचित 4 दिवस घेतील असं मला वाटत होतं, पण ते 4 दिवस न घेता एकनाथ शिंदेंनी सरेंडर केलेलं आहे। सरेंडर करतानाच त्यांनी सांगितलेलं आहे की मी मोदी आणि शहा यांच्याशी चर्चा केली। याचा अर्थ सरळ आहे की ते केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी स्वतःला समकक्ष मानतात, त्यांच्याशी ते सातत्याने चर्चा करत राहतील आणि फडणवीसांनी त्यांना मोठ्या भावासारखं वागवावं अशी त्यातली एक सुप्त इच्छा दिसते आहे। फडणवीसांनाही राजकारणातला हा अडसर दूर करावा लागणार आहे। अडसर दूर करणं याचा अर्थ त्यांचा उपयोग करून घेत त्यांच्या क्षमतांचा कसा वापर करता येईल ते बघत त्यांना विनोवर करणं। भारतीय जनता पक्षाची जी प्रतिमा आहे ती येणाऱ्या काळामध्ये अधिक विस्तारत नेत आम्ही मित्रपक्षांना बरोबर ठेवतो हे सांगायची संधी या निमित्ताने फडणवीसांना मिळणार आहे। ते ती साधू शकतील का याच्यावर पुढची गणितं अवलंबून आहेत, कारण फडणवीस आज महाराष्ट्राचे नेते जरी होत असले किंवा येत्या 1-2 दिवसात होईल असं स्पष्ट दिसत असलं तरी त्यांची पुढची झेप आता कदाचित दिल्लीकडे असेल। ती वेळ केव्हा येईल आपल्याला माहिती नाही, पण भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या निकालांनी नेक्स्ट जनरेशनचा एक नेता दिलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळताना त्यांना स्वतःच्या पुढच्या इनिंगची तयारी करायची आहे। या पुढच्या इनिंगची तयारी करताना काही चांगले लोक, काही कार्यक्षम लोक स्वतःबरोबर ठेवायचं आव्हान त्यांना पेलावं लागेल। 14 ते 19 त्यांनी खरोखर उत्तम काम केलं महाराष्ट्रासाठी।
त्याचीच फळं आज बऱ्याच अंशी दिसत आहेत. पण हे काम करताना त्यांना कोणते चांगले सहकारी स्वतःबरोबर ठेवता आले नाहीत किंवा तयार करता आले नाहीत. परिस्थितीने त्यांना पुन्हा एक संधी दिली आहे आणि त्या संधीचा उपयोग करून घेत त्यांना एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, तटकरे असतील, असे कितीतरी त्यांच्या पक्षात नसलेले दुसऱ्या फळीचे नेते स्वतःबरोबर घ्यावे लागतील. हे नेते दुसऱ्या फळीचे नाहीत, पण याबरोबर जो पक्षात नसलेला टॅलेंट आहे तो समोर आणावा लागेल. किंबहुना नव्यानं निवडून आलेलं जे आमदारांचं संख्याबळ आहे त्यातल्या नव्या रक्ताला स्थान देत त्यांना नवं महाराष्ट्राचं स्वप्न साकार करावं लागेल. फडणवीसांवर परिस्थितीने जो काय अन्याय केलेला होता तो महाराष्ट्राच्या मतदारांनी पूर्णपणे त्याचं निराकरण केल्याचं आजचं चित्र आहे. त्यामागे अनेक पदर आहेत. हिंदुत्वाचं राजकारण आहे, लाडकी बहीण आहे, अत्यंत उत्तम नियोजन आहे, केंद्राने महाराष्ट्राच्या हाती दिलेली निवडणूक आहे. पण हा कुठेतरी सुरुवातीचा प्रारंभबिंदू असं मी मानते. आणि आपण मागे एका मुलाखतीतही म्हटलं होतं की एखादा नेता थोडा मोठा झाला की तो महाराष्ट्राला एकदम पंतप्रधान होईल असं वाटायला लागतं. ती वेळ तसंच बोलायची होती. आजच्या महाराष्ट्राच्या निकालांनी एक संभाव्यता निर्माण केली आहे की महाराष्ट्र देशाला एक पंतप्रधान देऊ शकतो. ते पंतप्रधान होण्याचे गुण आपल्यात आहेत का हे येत्या 3 वर्षात फडणवीसांना दाखवावं लागेल. ते दाखवताना लोकांशी बेरजेचं राजकारण करणं, प्रतिमा लोकाभिमुख ठेवणं आणि त्याचबरोबर विकास विकास आणि विकास हे प्रत्यक्षात आणून दाखवण्याचं भान त्यांना बाळगावं लागेल. त्यांनी हे भान बाळगलं, महाराष्ट्राचं अनेक अर्थांनी भलं होईल. अत्यंत भविष्यगामी नेतृत्व फडणवीसांचं आजवर समोर आलेलं आहे. यावेळेचा कौल लक्षात घेतला तर तो कास्ट न्यूट्रल कौल आहे. इथे OBC पण मतदान करतायत, इथे मराठा पण मतदान करतायत, इथे बहिणी मतदान करतायत, भाऊ मतदान करतायत. केवळ 4 महिन्यात जो उलटफेर झालेला आहे 14% मतांचा, तो फडणवीसांना मिळालेला एक आशीर्वाद आहे, एक बळ आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्व गुणांचा कसोटी पाहणारा क्षण आहे. हे नेतृत्व अजून विकसित होत जातं का आणि महाराष्ट्राला पंतप्रधान पदापर्यंत नेऊन पोचवू शकतं का हे येणारी 5 वर्ष आपल्याला सांगतील असं मला आज वाटतंय. तो हा पण त्या पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावर येऊ शेवटी, म्हणजे पुढच्या टप्प्यात. पण एक इमिजिएट सुचणारा मुद्दा असा की ह्या कौलानं महाराष्ट्राच्या पूर्णपणे एक मोकळीक जी असते पिढी बदलाची, ती मोकळीक सर्वच पक्षांना दिली आहे का? म्हणजे सगळंच हिरावलं म्हणून विरोधी पक्षांनाही आणि इतकं मिळालं आहे की काही प्रयोग करता येतील म्हणून सत्ताधाऱ्यांनाही एक नवा पट, नव्या सोंगट्या मांडल्या जातील का? अत्यंत उत्तम प्रश्न आहे तुमचा. त्या मांडायला जाव्यात किंवा मांडायला सुरुवात व्हावी अशी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून माझी अपेक्षा आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे कायम साखर कारखान्यांभोवती, कापसाभोवती आणि नागरीकरणाच्या एका विशिष्ट रेट्याभोवती फिरत राहिलेलं आहे. याला उत्तम भावनिक आधार देत, आयाम देत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा मुद्दा ऐरणीवर आणला आणि त्या जोरावर त्यांनी कित्येक दशकं महाराष्ट्राचं राजकारण केलं. आता मराठी माणसाला कुठेतरी स्वतःला सिद्ध करायचं आहे. ते करता यायलाच हवं, पण त्याचे आयाम दगड मारणं नाही हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. ती एक पिढी जी बदलणारा आयाम घेऊन आली होती ती निश्चित उद्धव ठाकरेंची होती. आता तोही आयाम संपवून महाराष्ट्राला अर्थकारणात नेमकं स्थान काय आहे, महाराष्ट्र रोजगाराबाबत काय करणार आहे, महाराष्ट्राच्या सिंचनाचे जे अनेक मोठे प्रश्न आहेत त्याबाबत महाराष्ट्र नेमकं काय करणार आहे याची उत्तरं द्यायची आहेत. मी मुंबईत राहते. मुंबईचं चित्र खरोखर गेल्या 10 वर्षात बदललेलं आहे. त्याचे दृश्य परिणाम आपल्याला कोस्टल रोड दिसतो, अटल सेतू दिसतो, अंडरग्राऊंड मेट्रो सुरू झालेली आहे. हळूहळू त्याला मिळणारा प्रतिसाद कदाचित वाढत जाईल. रस्ते काही प्रमाणात चांगले होत आहेत. पण ह्या सर्व गोष्टींचं जे फळ आहे ते गरिबांना कसं मिळेल याचा विचार करायची वेळ आहे. कोणताही विकास हा लोकाभिमुख असावा, लोकांना त्याची फळं मिळावी याचं भान राज्यकर्त्यांनी कायम बाळगायचं असतं. केवळ काही विकासाची बेटं तयार होऊन चालत नाहीत. तसंच मोठी स्ट्रक्चर्स ती अभिमानाचाच विषय आहेत.
पण त्यामुळे गरिबांच्या किंवा सामान्य माणसाच्या आयुष्यात ईज ऑफ लिव्हिंग काय येत आहे त्याकडे लक्ष द्यावं लागतं. ते लक्ष देण्याचं भान अर्थातच नव्या पिढीने बाळगायचं असतं. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळपास 90 चेहरे निवडून आलेले आहेत, नवे आहेत ते. त्यात काही घराणेशाहीचे पाईक आहेत. आता ही घराणेशाही इतक्या टोकाला गेलेली आहे की विरोधातला उमेदवारही आमच्याच घरचा अशी स्थिती आलेली आहे. ते जनतेने नाकारलेलं आहे. म्हणजे घराणेशाही नाही नाकारलेली, पण काम करणाऱ्या घराणेशाहीलाच त्यांनी पसंती दिलेली आहे. राज ठाकरे यांनी खरं तर स्वतःच्या मुलावर पदार्पणातच एक परिस्थितीमुळे अन्याय करून ठेवलेला आहे. पण तो राज ठाकरेंचा मुलगा आहे म्हणून त्यांना कोणी निवडून दिलं नाही. आदित्य ठाकरे यांची देखील मिलिंद देवरा फारसे उत्सुक नव्हते लढायला, तरी दमछाक झालेली आहे. याचा अर्थ जनतेला हे चेहरे काहीतरी नव्या दमाने फेरमांडणी करतील अशी अपेक्षा आहे. आता ही फेरमांडणी कोणाकडून होईल तर ती रोहित पवारांकडून होऊ शकेल. ते त्या घराण्याचे पाईक आहेत म्हणून त्यांना काही गोष्टी सरळ असतील तरी भविष्यातली आव्हानं त्यामुळे सोपी होत नाहीत. उलट अशा पद्धतीचं राजकारण ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांना बेस्ट ऑफ द वर्ल्ड माहिती असतं. पण जशी ती रोहित पवारांकडून होईल तशीच ती अत्यंत विपन्न अवस्थेतून निवडून आलेल्या साध्या आमदारांकडून पण व्हावी अशी अपेक्षा आहे. मी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या चर्चेकडे येते. या चर्चेमध्ये नेमकं काय होतं आणि या चर्चेमध्ये काय बोललं जातं याचा आता नव्या आमदारांनी अभ्यास करायची गरज आहे. आपण सातत्याने विषय मांडतो की महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा न चाले. उत्तम वाक्य आहे, त्याचे अर्थ पण आहेत. पण आज हा महाराष्ट्र नेमका कुठे आहे? भारतीय जनता पक्षाला जो कौल मिळालेला आहे तो महाराष्ट्राला कुठेतरी गुजरातच्या पातळीवर आणून ठेवणार आहे. इतकं ह्यूज मॅन्डेट गुजरात द्यायचं तसंच महाराष्ट्राने देऊन ठेवलं आहे. तर मग चांगल्या अर्थाने महाराष्ट्राचा गुजरात होण्याची कल्पना इथल्या लोकांनी का करू नये? इथल्या शेतीचे प्रश्न खूप मोठे आहेत. ओलिताखाली आलेली जमीनच अत्यंत कमी आहे. त्याला उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे स्वप्न दाखवली तर नारपारचा प्रयोग असेल, दमणगंगाची जोडणी असेल, त्यानंतर मराठवाड्याची वॉटर ग्रीड असेल आणि जिथे हे काहीही शक्य नाही तिथे जलयुक्त शिवारची निर्मिती असेल. मला असं वाटतं की या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी गतीने काम करणं हे त्यांच्यासमोरचं आव्हान आहे. तसंच आव्हान राजकारणात नव्याने आलेल्यांसाठी पण आहे की हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी जो काही जनशक्तीचा जोर असावा लागतो, मग तो विधानभवनात असेल, तो कामकाजात असेल, तो चर्चांमधून असेल, तो नागरिकांच्या मेळाव्यातून असेल, तो सगळा दाखवायची वेळ आज आलेली आहे. गेल्या काही वर्षात आपण पाहिलं की काँग्रेस एखाद्या स्वयंसेवी संस्थेसारखं काम करते. कित्येकांनी असे आरोप केले की आता बचाव आंदोलनं चालवणारे काही जे बुद्धिमंत आहेत ते काँग्रेस चालवत आहेत असा प्रश्न निर्माण केला गेला आहे. खरं तर पक्षामध्ये नेतृत्व नसल्यामुळे त्यांना ही कामं करावी लागत आहेत. पण अशा प्रकारचं NGOकरण म्हणजे आपण म्हणू मंडळीकरण महाराष्ट्राच्या भाषेत, तसं झालं तर ते देखील महाराष्ट्राला कुठेतरी पुढे नेण्याची शक्यता निर्माण करणार आहे. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निकालांनी अशी संधी खूप मोठ्या प्रमाणात दिलेली आहे. उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेत कदाचित विरोधी पक्ष नेता नसेल. खरं तर फडणवीस नेते निवडले जातील हे गृहीत धरून आपण असं म्हणू की मोदींनी जो आतताईपणा केला की मी विरोधी पक्षाला नेतृत्वाचं गुणच बहाल करत नाही किंवा ते संसदीय पद बहाल करत नाही, तो फडणवीसांनी करू नये. प्रत्येक वेळेला मोदींसारखंच वागायला पाहिजे असं नसतं. निवडणूकपूर्व आघाडी लक्षात घेता विरोधी पक्षाला नक्की पद द्यावं. मग त्या पदावर जी व्यक्ती नेमली जाईल, भास्कर जाधव जर शिवसेनेचे गटनेते निवडले गेले आहेत त्यांनाच हे पद दिलं जाईल संधी मिळाली तर, की आदित्य ठाकरेंना आज सांगता येणार नाही. पण जो कोण विरोधी पक्ष नेता निवडला जाईल त्यांनी साखर, ऊस, कापूस, भावनेचे प्रश्न, गुजरातमध्ये प्रकल्प पळवले, कोथळा, माझे वडील चोरले, या पलीकडे जाऊन काहीतरी बोलायची, काहीतरी करून दाखवायची आजची वेळ आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या निकालांनी हेच वास्तव लोकांसमोर आणून दाखवलं आहे.
प्रत्येक 15 ते 20 वर्षांनंतर एक पॅराडाईम शिफ्ट समाजानं पण घ्यायची असते आणि राजकारण्यांनी तर घ्यायची असते. कारण ते समाजाच्या प्रगतीला एक आकार देऊ शकणारं शक्यता म्हणून बघण्याचं साधन आहे. ते साधन कसं वापरलं जाईल, ते वापरले जाणारे लोक कोण असतील, याबद्दल आता सर्वपक्षीय विचार करायची गरज आहे. मला तर कित्येकदा वाटतं की जुनी खोडं जी आहेत मंत्रिमंडळातली, त्यांना पण आता दूर ठेवलं पाहिजे. की ठीक आहे, तुम्ही जे काय पक्षासाठी केलेलं आहे, जनतेसाठी केलेलं आहे, त्याबद्दल आभार. पण आता तुम्ही मार्गदर्शक मंडळाच्या भूमिकेत जा आणि नव्या रक्ताला प्रश्न सोडवू द्या. महाराष्ट्र हा तरुणांचा देश आहे. खरं तर भारत हाच तरुणांचा देश आहे. त्या तरुणांचे प्रश्न प्रतिबिंबित करून त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न तरुणांना करू द्या ना. युवा शक्तीला पुढे येऊ द्या. मग ही युवा शक्ती पुढे कशी येऊ शकेल, तर मला असं वाटतं त्यासाठी राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय पक्षाच्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्यांना सक्रिय करायची गरज आहे. निकाल असे लागलेले आहेत की विरोधी पक्ष तर बिचारे अतिशयच अल्पमतात आलेले आहेत. पण ज्यांना जनतेने सत्ता करायला नेमलेलं आहे त्या लोकांनी त्यांच्यातले तरुण चेहरे निवडून अशा प्रकारचा अजेंडा समोर आणायचा निश्चित प्रयत्न करावा. आप्पा ठाकूर वसईचे त्यांचा पराभव करून ज्या महिला निवडून आलेल्या आहेत त्या तरुण मुलीनं या संदर्भात काही पावलं उचलली तर त्याचं स्वागत करायला हवं, त्यांना प्लॅटफॉर्म द्यायला हवा. अशा प्रकारची रचना कोणत्या राज्यात होऊ शकते का, याकडे पण कुतूहलानं बघावं लागेल. कसं आहे की महाराष्ट्रात प्रचंड पोटेन्शियल आहे, पण महाराष्ट्राची दूध क्रांती ही पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडे गेली नाही. महाराष्ट्राच्या साखर क्रांतीच्या नावाने वेगवेगळी अनुदानं सतत लाटत राहिले राजकारणी. त्याचा समाज मनावर किती परिणाम झाला माहिती नाही. आता इथेनॉलकडे साखर कारखानदारी जाणार असेल तर त्याचा प्रभावी वापर करणारे तरुण कोण, ते पुढे आले पाहिजेत. नागरीकरणाचा इतका प्रचंड मोठा रेटा आहे की त्या रेट्यामधून ज्या समस्या निर्माण होणार आहेत त्यांच्यावर काय तोडगा कोणत्या राजकीय पक्षाला माहीत नाही, त्याची चर्चा पण झालेली नाही. मग फुगणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये महाराष्ट्रातले स्थलांतरित काय येत आहेत, त्यांना कसे रोजगार मिळू शकतील आणि डेमोग्राफिक डिव्हिडंडचा लाभ त्यांना कसा मिळू शकेल, या सगळ्या गोष्टींची नव्याने रचना करायची गरज आहे. मला असं वाटतं रोहित पाटलांसारखा एखादा नवा आमदार याबद्दल का पाऊल टाकू शकणार नाही. उलट नव्याने निवडून आलेला जो आमदारांचा तरुणांचा क्लब आहे त्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीचं आव्हान पेलण्याची गरज आहे. सुदैवाने असं झालं आहे की आजकाल राजकारणी स्वयंसेवी संस्थांशी विचारविनिमय करतात. बुद्धिजीवी वर्गाशी संपर्क ठेवायची एक चांगली प्रथा महाराष्ट्रात निर्भय बनो आणि सजग रहो या दोन्ही आंदोलनांनी निर्माण झालेली आहे. या दोन्हींचा संयोग साधत आपल्याला नक्की कुठे जायचं आहे याचा विचार करायची वेळ आलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताना परिस्थितीचं हे भान पेलावं असं आपण महाराष्ट्राच्या जनतेतर्फे त्यांना आवाहन करू. नेहमीचे प्रयोग तर निश्चितपणे होतील, पण त्या प्रयोगांना मागे टाकत जो विजय मिळालेला आहे, जो जात निरपेक्ष आहे, जो प्रगतीच्या खुणा दाखवणारा नेता म्हणून मिळालेला आहे, त्यासाठी काय काय करायचं यासाठी त्यांनी त्यांची एक चमू निर्माण करायला हवी. अशी चमू वेगवेगळे नेते अनौपचारिकरित्या करत असतात. या चमूमध्ये राजकारण बाह्य काही लोकांचा समावेश करूनही आकार कसा देता येईल समाजकारणाला याचा विचार करायची हीच वेळ आहे. सोयाबीनचे भाव जर खालीच जाणार असतील तर तिथे पर्यायी शेती म्हणून काय करता येईल याच्यावर चिंतन व्हायला हवं. सध्या नायपॉल जे म्हणायचे की भारत हे काय आहे तर लोकसंख्येचा आगर नाही आहे, तर इथे 1000 म्युटिनीज नाऊ. तसं अनेक छोटे छोटे लोक छोटे छोटे प्रयत्न जे करत आहेत त्या प्रयत्नांना कुठेतरी एक राजाश्रय द्यायची गरज आहे. हा राजाश्रय म्हणजे केवळ पैसे नाही, तर सरकारनं त्यांच्या मंचावर हे प्रयत्न समोर आणावेत, साथ घालावी. लोक आपापले प्रश्न आपापल्या परीने सोडवायचा प्रयत्न निश्चित करू शकतात. यासाठी मुख्यमंत्री या नात्यांनी फडणवीसांनी एक चमू तर करावीच, पण विरोधी बाकांवर बसलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासारख्या नव्या नेत्यांनी, रोहित पवार ज्यांचं नाव आपण घेतलं, रोहित पाटील जे अत्यंत तळागाळातून वडिलांच्या कर्तृत्वामुळे वर आलेले आहेत,
अशा अनेक लोकांनी नव्याने काहीतरी रचावं. बाळासाहेब थोरातांचा पराभव करणाऱ्या नेत्याचं नाव आज महाराष्ट्राला माहीत नसेल. ते माहीत होईल ते केवळ थोरातांचा पराभव करणारा जायंट किलर म्हणून नव्हे, तर वेगळी काहीतरी निर्मिती करणारा नेता म्हणून कसं समोर येईल याचा विचार करायची वेळ आली आहे. महाराष्ट्रातला टॅलेंट या संदर्भात नेमकं काय करू शकतो यावर आपल्या प्रदेशाची पुढची वाटचाल अवलंबून असेल. आज पाहिलं तर तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा ही सगळी राज्यं आपल्या पुढे गेली आहेत आणि 10 मोठी शहरं आणि 80% निमशहरं असलेला हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशासमोरची आव्हानं नव्याने उकलण्याची वेळ आलेली आहे. ही उकलण्याच्या आव्हानांमध्ये जसा राजकीय पक्षांचा सहभाग असेल तसा तो सामाजिक संघटनांचाही असावा. फडणवीस ज्याप्रमाणे म्हणाले की बदल्याची कोणतीही भावना नाही, मी जनतेसमोर नतमस्तक आहे, तोच सूर पुढे नेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळे हुंकार देणाऱ्या सर्व लोकांना एकत्र आणावं असे प्रयोग एकेकाळी शरद पवारांनी महाराष्ट्रात केले होते. वसंतदादा पाटील हे फारसे न शिकलेले मुख्यमंत्री होते, पण समाजाला काय हवं हे त्यांना कळत होतं. अशा पद्धतीचं एक साधारणतः मंथन महाराष्ट्रात झालं तर ते महाराष्ट्राला उपयोगी ठरणार आहे. नव्या चेहऱ्यांनी यात योगदान द्यावं. हा विकासाचा आणि धोरणाचा मुद्दा झाला. मी थेट राजकीय मुद्द्यावर येतो. महाराष्ट्रानं गेले 25-30 वर्ष युत्या आघाड्यांचं राजकारण बघितलं. जसं 2014ला भारतानं पहिल्यांदा जरी NDA सत्तेत आली तरी एकपक्षीय डॉमिनन्स असणारं सरकार पाहिलं, तसं निदान मला कळायला लागल्यापासून हे पहिलं सरकार असं असेल की जिथं 137 आमदार, 132 आणि 5 म्हणजे जवळपास एकपक्षीय सरकार, भाजप महायुती अशी जी जाहिरात होत होती तसं महाराष्ट्रात आलेलं आहे. एकपक्षीय महायुतीचं सरकार आल्यामुळं काय घडेल, काय बदलेल? खरं तर एकपक्षीय सरकार आलं असलं तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही बरोबर नेण्याची गरज महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला नक्कीच आहे. 4 महिन्यात जो काय उलटफेर झाला त्याचं आज आपण कौतुक करतो की हा संघशक्तींनी साधलेला परिणाम आहे, कुठेतरी नरेटिव्हच्या लढाईमध्ये उत्तर देण्याचा एक यशस्वी प्रयोग आहे, महिलांच्या एकत्रीकरणाचा हुंकार आहे वगैरे. ही सगळी उत्तरं बरोबर आहेत. पण जर 5 महिन्यात उलटफेर होऊ शकतो तर नीट कामं झाली नाहीत किंवा नीट नेतृत्व समोर आलं नाही तर पुढच्या 5 वर्षांनी नक्कीच उलटफेर होऊ शकतो. त्यामुळे बरोबर असलेले जे पक्ष आहेत त्यांना समवेत घेऊन जावंच लागणार आहे. पण ते समवेत घेऊन जाणं म्हणजे त्यांच्यावर निर्णय सोपवणं असं करून चालणार नाही. पक्षाला जे प्रचंड मत मिळालेलं आहे ते मत शिंदेंकडे आणि अजितदादा पवारांकडेही ट्रान्सफर झालेलं आहे. मतांची टक्केवारी जी काय असेल त्याच्यावर एखादी वेगळी चर्चा होऊ शकेल, पण आज अजितदादांना आणि एकनाथ शिंदेंना जे यश मिळालं आहे त्यांचा पण स्ट्राईक रेट अत्यंत उत्तम आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचा आणि उजव्या परिवाराच्या प्रयत्नांचा खूप मोठा हातभार आहे. त्यामुळे आता या दोघांना जवळ ठेवताना, बरोबर ठेवताना भारतीय जनता पक्षाला अप्पर हँड ठेवावा लागेल. हा अप्पर हँड ठेवताना एक भीती देखील आहे की शिंदे हे अत्यंत आक्रमक नेते आहेत आणि अजितदादा पवार हे महाराष्ट्र समजू शकणारे नेते आहेत. अजितदादा पवारांची जी काय पिछेहाट झाली होती त्याला उत्तर देण्यासाठी ते गुलाबी जॅकेट परिधान करून फिरू शकतात, स्वतःचा करडा स्वभाव बदलू शकतात आणि शिंदे तर थेट मातोश्रीला आव्हान देऊन बाहेर पडू शकतात. त्यामुळे या दोन्ही पक्षांना हलक्यात घेऊन चालणार नाही. शिंदे यांनी तर स्पष्टच सांगितलेलं आहे की मला हलक्यात घेऊ नका. पण या दोघांना बरोबर ठेवतानाच जे बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमताचा अर्थ खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येण्याची योजना काय असेल याकडे लक्ष द्यावं लागेल. भारतीय जनता पक्ष गेल्या 20 वर्षात स्वबळाच्या ताकदीचे बोल वारंवार करत आला, पण त्या दृष्टीने जी संघटनात्मक मजबूत बांधणी पाहिजे ती मजबूत बांधणी भारतीय जनता पक्षातर्फे कोणीही करू शकलेलं नाही. निवडणुकीत यश मिळालं आहे का? निश्चित मिळालेलं आहे. पण ते निवडणुकीचं यश कायमस्वरूपी टिकणार आहे का आणि ती भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक तालुक्यातली साध आहे का याकडे लक्ष देत नव्या नेतृत्वाला उत्तम पक्षबांधणी करावी लागेल. ही पक्षबांधणी करताना जसा तुम्ही प्रश्न विचारता आहात की भारतीय जनता पक्षाने
नेमकं म्हणजे हा जो काय प्रयोग आहे त्यांना मिळालेल्या बहुमताचा तो कसा कोणत्या अर्थाने प्रत्यक्षात आणायचा. मला असं वाटतं यातही त्यांना जे काय आपण इंग्रजी भाषेत म्हणतो की लॅटरल अपॉइंटमेंट्सचा मोठ्या प्रमाणात विचार करावा लागेल. नव्याने जे निवडून आलेले आहेत आमदार त्यांच्या टॅलेंटची आपल्याला कल्पना नाही, पण सध्याच्या भारतीय जनता पक्षाचं स्वरूप बाकी अन्य नेत्यांची माफी मागून मी म्हणेन की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस एवढंच असायचं. आणि हा राजशकट एकट्याने चालवणं अजिबात शक्य नाही. त्यामुळे या देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यक्तीला कशा अर्थाने हात बळकट करणारे कार्यकर्ते मिळू शकतील याचं उत्तर शोधावं लागेल. हे कार्यकर्ते उजवा परिवार पुरवू शकतो. हे कार्यकर्ते उजव्या परिवाराच्या पलीकडे असलेले लोकही पुरवू शकतात. यांना कुठेतरी संधी देत भारतीय जनता पक्षाला त्यांच्या एकेका आमदाराला बळ द्यावं लागेल. आता दुसरं काय झालेलं आहे की गेल्या काही वर्षामध्ये आमदारांना पकडून ठेवताना म्हणजे स्वतःबरोबर ठेवताना आमदारांना प्रचंड मोठे फंड द्यायची सवय झालेली आहे. म्हणजे एकेका आमदाराच्या आमदार विकास निधीचा आकडा अक्षरशः स्थिमित करणार आहे. 150 कोटी कोणाला मिळाले आहेत, कोणाला 100 कोटी मिळाले आहेत. लाडकी बहीण योजना बंद करता येणं शक्य नसल्यामुळे योजनेचा आकार हा कमी करावा लागणार आहे हे उघडपणे दिसत आहे. अशा वेळेला फंड कसा द्यायचा हा एक मोठा प्रश्न येणार आहे. आणि मग त्यावेळेला महाराष्ट्राचं जे आवडतं मॉडेल झालेलं आहे पब्लिक पार्टनरशिपमध्ये पुन्हा प्रायव्हेट फंड्स इक्विटी मागायची, ती कशा प्रमाणात आपण राबवू शकतो आहे हाही मुद्दा आहे. तो भारतीय जनता पक्ष किती हुशारीने राबवू शकेल याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. म्हणून मला पुन्हा पुन्हा वाटतं आहे की गुजरातचे प्रयोग महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा नव्याने करावे लागतील. आणि मग त्यासाठी हे बहुमत जे मिळालेलं आहे तर ते बहुमताला आकार देण्यासाठी त्यांचं प्रशिक्षण करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडे एक यंत्रणा लागते. ती खरं तर शिवसेनेकडे आहे किंवा होती म्हणूया आपण. काँग्रेसकडची ती यंत्रणा कुठेतरी मधल्या काळात लोप पावली होती. भारतीय जनता पक्षाच्या विचार परिवारात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या संस्था आहेत. या संस्थांची संख्याही वाढवावी लागेल आणि या संस्थांच्या कार्यक्रमांची गती पण वाढवावी लागेल. त्यामुळे आम्ही निवडून आलो आहे तर आम्हाला नक्की काय करायचं आहे की संघपरिवारातलं एक आवडतं गीत आहे की पथका अंतिम लक्ष्य नाही आहे सिंहासन चढते जाना. पण मग सिंहासन चढते जाना हे लक्ष नाही आहे तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, म्हणजे प्रदेशाचं परिवर्तन कसं करायचं आहे यासाठी ते समजू शकणाऱ्या नेत्यांची कार्यकर्त्यांची गरज आहे. आज निवडून आलेल्या लोकांमधून ते साध्य होत नसेल तर त्यासाठी मदतीचे स्वर मदतीचे हात कुठून शोधता येईल त्याकडे पाहावं लागेल. ते भाजपनं खुल्या विचारांनी पाहावं. ते उद्या पृथ्वीराज चव्हाण पडले आहेत, बाळासाहेब थोरात पडले आहेत तर त्यांच्या काही प्रशासकीय कौशल्यांचा वापर करून घेता येईल का यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा ठेवावी, कोणालाही कमी लेखू नये. आणि मग या निवडून आलेल्या आमदारांची एक शक्ती कशी तयार करता येईल याकडे लक्ष द्यावं. नाहीतर लोक लाटेत निवडून येतात आणि मग लाट संपली की पुन्हा एक नव्याने प्रयत्न होऊ शकतो. आता काँग्रेस स्वतःची नव्याने पुनर्बांधणी कशी करेल आपल्याला या स्थितीत माहिती नाही. आदित्य ठाकरे नावाचा एक नेता शिवसेनेकडे आहे, तो कितपत उपयोगी होऊ शकतो, ठाकरे हा करिश्मा पुढच्याही पिढीत चालू शकतो का यावरही महाराष्ट्रातली पर्यायी समांतर राजकीय व्यवस्था कशी असेल हा प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. खरं तर या निकालांनी ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला भरभरून दिलेलं आहे त्याप्रमाणे राजकीय स्पेस व्यापून टाकायला जे अस्तित्व पाहिजे विरोधकांचं ते अस्तित्व कुठेतरी नाही आहे हा एक संकेत पण दिलेला आहे. पद मिळेल न मिळेल पण तसा वेगळा विचार करणाऱ्यांची जी संख्या वाढवावी लागेल ती संख्या वाढवायची खूप गरज आहे. आज पक्षाचा विजय झाला म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न वाढत आहे का, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत का याचा विचार करावा लागेल. आणि तो विचार केला गेला तरच जे बहुमत आहे ते बहुमत सार्थ झालं असं म्हणता येईल. आजच्या स्थितीत भारतीय जनता पक्षासाठी हा प्रवास आव्हानात्मक आहे. ते आव्हान ते यशस्वीपणे पेलतील अशा शुभेच्छा मात्र आपण देण्याची गरज आहे. 122, 105, 132+5 भाजपसाठी महाराष्ट्र हा विंध्य पर्वतांच्या वरच्या
जी त्यांची एक कायमस्वरूपी इन्फ्लुएन्स असणारी जी भूभाग आहे त्या भूभागात चिकटवायचा का यावेळचा 137 हा सर्व प्रयत्न एकत्र आल्यानं ॲक्सिडेंट आहे, अजून महाराष्ट्र पूर्णपणे गुजरात, मध्य प्रदेश, UP, हरियाणा झालेलं नाही? काय वाटतं? मला असं वाटतं की गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश नको धरूया आपण, कारण तिथे जातीगत गणितं भारतीय जनता पक्षाला कायमच यश देतील असं नाही. मध्य प्रदेश धरूया आपण, त्या दिशेने सुरू झालेली वाटचाल आहे. मला असं वाटतं की लोकसभेचे निकाल इतके वेगळे का होते भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षेपेक्षा, तर नागरिकांना कुठेतरी नरेटिव्हची लढाई वेगळी वाटत होती. कुठेतरी पंतप्रधान जो जातीय आधारावर काहीतरी विभाजन करू बघत होता तो भय उत्पन्न करत होता. त्यामुळे आपण वेगळे आहोत आणि आपल्याला आपली अस्मिता जपून ठेवायची आहे असं एक नरेटिव्ह मोदींनी निर्माण न करताही तयार झालं होतं. त्यामुळे मला कुठे काँग्रेसचे कार्यकर्ते फार प्रभावीपणे लोकसभेचा प्रचार करताय असं दिसलं नव्हतं. तरीही 16 जागा मिळाल्या होत्या आणि मग तोच विजय हा आपला शक्ती आहे किंवा ही आपल्या शक्तीचा परमोच्च बिंदू आहे या समजात राहिल्यामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान होऊन बसलं. अजूनही जवळपास 100 मतदारसंघ असे आहेत की जिथे अत्यंत थोड्याफार फरकाने भारतीय जनता पक्षाला यश मिळालं आहे. यावेळेला भाजपचे आणि फडणवीसांचे सगळे तारे त्यांना साथ देणारे होते. त्यांच्यावर परिस्थितीने जो अन्याय केला होता तो यावेळच्या ताऱ्यांनी धुवून काढला. पण त्याचा अर्थ पूर्णपणे महाराष्ट्रात भाजप रुजली आहे का असा तुम्ही प्रश्न विचाराल तर नाही असंच द्यावं लागेल. पण तशी शक्यता या निकालांनी निश्चित निर्माण केली आहे. भारतीय जनता पक्षाचं सर्वात मोठं बळ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि हे कार्यकर्ते भाजपचेच आहेत असं नाही तर त्यांच्या विचार परिवाराचे आहेत. या विचार परिवारांनी अनेक प्रदेशांमध्ये स्वतःच्या कोणत्याही अपेक्षांचा विचार न करता सातत्याने काम केलेलं आहे आणि ते काम करायची हात जेव्हा निवडणुकीत आली तेव्हा सर्व काही सोडून देऊन हे सर्व कार्यकर्ते विजय मिळवण्यासाठी परिश्रमाला लागले. आता खरं तर उजव्या परिवाराला राजकारणात एवढा रस नाही, त्यामुळे हे कार्यकर्ते त्याच गतीने काम करत राहतील का याचं उत्तर शुद्ध शब्दात नाही आहे. पण मग तशा प्रकारचं दळ निर्माण करणं हे देखील कोणत्याही पक्षासमोरचं आव्हान आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, यूथ प्रमुख अशी अनेक नावं आपण पाहिली, पण प्रत्यक्षात हे कोणीही काम करत नव्हते किंवा या पदावर काहीतरी रकमा देऊन काही लोक नेमले गेले होते. तो सगळा जो पक्षाला आलेलं मानद्य होतं ते यावेळेला दूर केल्यामुळे विजय मिळाला. त्यामुळे महाराष्ट्राची भूमी अनुकूल झालेली आहे का तर निश्चितपणे अनुकूल झालेली आहे. पण ही पूर्णपणे भाजपचं पीक देणारी असेल यासाठी खूप चांगले कार्यकर्ते लागतील. एक फडणवीस पुरेसे नाहीत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे किमान 5 ते 10 नेते भारतीय जनता पक्षाची गरज आहे. आज भाजपच्या यशाकडे पाहिलं तर एक मुद्दा जो फारसा कोणाच्या कथनात आला नाही तो विचारात घ्यावा लागेल. प्रवासी कार्यकर्ते जे बाहेरून आलेले होते, त्यात गुजरातचे मंत्री होते, उत्तर प्रदेशचे मंत्री होते, हरियाणाचे मंत्री होते, या लोकांनी स्वतःला त्या भागात गाडून देऊन एकेका मताचा विचार केला आणि पोटजातींची फोड करत 100 मतं यवतमाळात आहेत का, मग ती यवतमाळातली मतं त्या दिवशी मतदानाला हजर कशी होतील याचा अतिशय खोलात जाऊन पाया रचला आणि तो प्रत्यक्षातही आणला नियोजनाचा भाग. अशी सगळी यंत्रणा भारतीय जनता पक्षाकडे जोवर तयार होत नाही तोवर पक्षाला फार मोठं यश कायम मिळत राहील असं म्हणणं कठीण असतं. गेल्या 5 वर्षांमध्ये तर किंवा 10 वर्षांमध्ये म्हणू आपण, भारतीय जनता पक्षाने फार पाय रोवून उभे राहणारे कार्यकर्तेच निर्माण केले नाहीत. तसंही मनुष्य निर्माणाची प्रक्रिया जी काय सुरू आहे त्याची गती ज्या प्रमाणात सत्ता मिळते त्यापेक्षा थोडी मागे पडणारी आहे. अशा वेळेला मग भारतीय जनता पक्षाला कोणी कार्यकर्ते पुरवणं हा एक भाग असू शकेल किंवा संधीच्या आणि सत्तेच्या शोधातले लोक भाजपत जाऊन बसतील. यावेळेला सुदैवाने भाजपच्या असं झालेलं आहे की शरद पवारांना आव्हान देणारे जे काय कार्यकर्ते होते ते अजित पवार बघत होते. त्यामुळे पक्षात संधी शोधायला कुठून तरी लोक येऊन बसले नाहीत.
उलट शरद पवारांशी सामना करायचा भार अजितदादा पवारांनी हलका करून टाकला. पण त्या सगळ्या भागांमध्ये भाजप कसा रुजू शकेल? आणि अमित शहांनी इथे सांगितलं की 29ची निवडणूक आपण स्वबळावर लढू. तसं खरंच जर या निकालांनी मनात आणलं असेल तर पाय रोवून काम करणारे कार्यकर्ते शोधावेच लागतील. नव्या परिस्थितीमध्ये या कार्यकर्त्यांमध्ये महिलांची संख्या जास्त असावी लागेल. आता हा भाग भाजप कसा काय सोडवतो एक आपण कायम लक्षात घेऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यश, त्यांच्याबरोबर अमित शहा नावाची एक पटो किंवा न पटो महाशक्ती असल्यामुळे प्रत्यक्षात येऊ शकत होतं. फडणवीसांचे अमित शहा कोण असतील आणि ते पक्षाच्या यंत्रणेला कशी गती देऊ शकतील हा ते मुख्यमंत्री होताच निर्माण होणारा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर पत्रकार म्हणून आज तरी मला माहीत नाही.